स्ट्रायकिंग एंडवरच्या बॅटरचं नाव सांगायचं आहे आकाश. आकाश आणि अजिंक्य गायतडके यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. अनिश पहिलं षटक घेऊन आलेत. वेगवान चेंडू, वाईट बॉल. पहिलेच सुरुवात केली आहे वाईटने. चांगला चेंडू आहे. एका धावेचा फटका या ठिकाणी खेळलाय. धावसंख्या 2 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला देखील समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि काय सुंदर अडवणूक आहे चेंडूची. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. चांगली अडवणूक. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 2 चेंडूंनंतर धावसंख्या 3 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अनिश तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश गुरव आहेत त्यांच्या समोर. अनिश सज्ज होत आहेत पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. यंग टॅलेंट आहे अनिश. यावेळेला बॅटची कडा होती. कॉट बिहाइंड घेण्याचा प्रयत्न. या यंग टॅलेंटनं आपलं चांगलं कौशल्य दाखवलं होतं, परंतु ऋग्वेद यांच्याकडून झेल सुटलाय. चांगली गोलंदाजी अनिश यांच्या माध्यमातून. आता 3 चेंडूंनंतर 3 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी अनिश. टॅप केलाय बॉलला. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे अनिश यांच्या गोलंदाजीवरती. चार चेंडूनंतर धावसंख्या 3. दरम्यान 5वा चेंडू हाताळण्यासाठी अनिश पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा बॉल फुलरलँडचा बॉल होता. 2 धावांसाठी त्या चेंडूला डिस्पॅच करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 5 चेंडूनंतर 5 वर येऊन पोहोचते. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. यावेळेला एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे अनिश यांच्या षटकातला. अनिश चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. शेवटचा बॉल अनिश होत आहेत तयार. यंग पॅकर्स कडून पहिल्या षटकातला शेवटचा बॉल. हलक्या हातांनी खेळले आहेत. रनआउटची संधी होती, संधी हुकली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या इकॉनॉमिकल 6 बिनगडी बाद. चांगलं षटक हाताळलं अनिश यांनी. पुढच्या षटकाला आता होईल सुरुवात. चला यंग पॅकर्स जास्त वेळ दौडायचा नाहीये. आपण प्रत्येक मॅच मध्ये हे सांगत आलोय यंग पॅकर्सला की प्रत्येक ओव्हर नंतर त्यांची टीम मीटिंग घेतली जाते. हॅलो. झैद पुन्हा एकदा आलेत गोलंदाजी मार्क वरती आणि चांगले गोलंदाज आहेत झैद. पहिला चेंडू डॉट बॉल. डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते झैद यांच्या माध्यमातून. या पुढचा चेंडू यावेळेला मात्र मैदानाच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव आली आहे या चेंडूवर देखील. या एका धावेने धावफलक आता येऊन पोहोचेल तो म्हणजे
7 वर. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 7 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला एका धावेचा फटका आहे. धावसंख्या 8 आत्ता येऊन पोहोचली आहे. तीन चेंडूंनंतर धावसंख्या 9. नऊ धावा धावफलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेला देखील पायांवरती चेंडूला आदळवलाय. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय झैद यांच्या गोलंदाजीमधनं. झैद या ठिकाणी येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. दरम्यान यावेळेला लेग साईडच्या दिशेने खेळून काढलंय. आकाश यांनी एक धाव घेतली. अजिंक्य यांना स्ट्रायकिंग एंडवरती आणलंय. धावसंख्या आता 1 न पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 10 या आकड्यावरती. डबल डिजिट स्कोर लाईन फॉर मराठा वॉरियर्स. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. झैद यांचा. अजिंक्य गायतडके होत आहेत तयार. विनंती असणार आहे यंग पॅकर्स, कळकळीची विनंती, या ओव्हर नंतर टीम मीटिंग टाळायची आहे. पुढच्या गोलंदाजाला तयार करून ठेवायचंय. आपण ऑलरेडी 40 मिनिटं लेट चाललोय शेड्यूलमध्ये आजच्या. यावेळेला डॉट बॉल येणार आहे का याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. अंपायर रिव्ह्यू फॉर नो बॉल. वी हॅव अ अंपायर रिव्ह्यू फॉर नो बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 10 बिनगडी बाद. समोरच्या दिशेने केलाय प्रहार. चेंडू निघून जाणार आहे सीमारेषे पार. लॉंग ऑफच्या दिशेने हा खणखणीत प्रहार आलाय चौकार. 4 धावांचा या ठिकाणी फटका येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 4 न पुढे जाईल. पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या आता 14 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती. यावेळेला सुद्धा एका धावेचा फटका आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता येऊन पोहोचणार आहे तो म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. प्रशांत यावेळेला चेक केलं गेलंय. स्टेप आउट कशा प्रकारे करतायत हे या ठिकाणी चेक केलं गेलंय. किती बॉल झाले? तिसरा बॉल यावेळेला येताना पाहायला मिळतोय. 1 धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 16. 4 बॉल 16. 3 बॉल. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 16 वरती येऊन पोहोचली आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. आकाश गुरव यांचा डॉट बॉल आलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अनिश यांच्या माध्यमातून.
धावसंख्या आता 16. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 16 वरती चढली आहे. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलेत. यावेळेला सुद्धा चांगली अडवणूक. यावेळेला सुद्धा एकच धाव. धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या आता 17 वरती येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. धावसंख्या 17. बॉल टू बॉल स्कोर लाईन आतापर्यंत फॉर मराठा वॉरियर्स. मराठा वॉरियर्स वर्सेस वी यंग पॅकर्स असा सामना आपण या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला. पुढे येऊन खेळले आहेत परंतु यष्टीचित स्टंपिंगच्या स्वरूपात अजिंक्य होत आहेत बाद. अजिंक्यची जाते विकेट. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17. एक गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर यापुढील होणारा सामना असणार आहे किंग कोब्रा वर्सेस मुन्ना 11. दोन्ही संघांचे कॅप्टन्स तयार राहायचं आहे. उमेश विलियम्स आणि अभिषेक दोघांनीही तयार राहायचं आहे. या इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी जायचं आहे वरती. यावेळेला पहिल्या चेंडूवरती झटका दिलाय. आकाश गुरव यांना बाद केलंय आणि सलामीच्या जोडीला आता माघारी परतवलंय. 3.1 षटकांनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 17. 2 गडी बाद. 17 ना और एक ही बॉल हुआ. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे त्रिफळाचीच्या स्वरूपात. मिडल स्टंपला उडवलाय. म्हणजे काय लाईन होती त्या चेंडूची. अगदी स्टंप लाईन मध्ये चेंडू केला आणि स्टंप लाईन मध्ये जितका गोलंदाज गोलंदाजी करेल तितकी गोलंदाजाला सुद्धा फायदा असतो. चांगल्या लेंथवर स्टंप लाईन मधला जर बॉल असेल तर बॅटरला मात्र मेहनत करावी लागते तो फटका खेळायला आणि तेच यावेळेला करू दिलं जात आहे मनीष यांच्या माध्यमातून. मनीष यांनी मात्र संधी उपलब्ध करू दिली नाहीये. फलंदाजाला संधी उपलब्ध करायला भाग पाडलंय आतापर्यंत. गेल्या मॅच मधील देखील मॅन ऑफ द मॅच आहेत वी यंग पॅकर्स साठी. सर्व यंग साइड मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. चला ऋग्वेद, बराच वेळ आपण घालवताय फिल्डिंग लावण्यासाठी. विनंती असणार आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. धन्यवाद. मनीष पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. धावसंख्या 17. वाईड बॉल आहे म्हणजे धावसंख्या आता 18 वरती येऊन पोहोचणार आहे. नो बॉल. 18 धावांवरती आता धावफलक घेऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 18. एक चेंडू झालाय. फुलरलेनचा बॉल आहे. एक धाव यावेळेला पूर्ण केली आहे. ओमकार भराडे आता स्ट्रायकिंग एंड वरती. एखादी बिग हिट, एखादा चौकार त्यांच्याकडून अपेक्षित केला जाऊ शकतो. अपेक्षांची पूर्तता यावेळेला ओमकार भराडे करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. चेंडू मैदानाच्या आतच आहे. ओव्हर थ्रो झालाय. एकच धाव घेतली आहे आणि एकावरच समाधान मानलंय. धावसंख्या 3.3 षटकांनंतर 20 धावांवरती येऊन पोहोचली आहे. 2 गडी बाद. अजिंक्य गायतडके आणि आकाश गुरव यांच्या स्वरूपात 2 गडी आतापर्यंत गमावलेत टीम मराठा वॉरियर्स या संघाने. धावसंख्या 20. 3 चेंडूंनंतर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करून आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि 2 धावांचा फटका या ठिकाणी प्राप्त झालाय. 22. एकच धाव. चेंडू 2 बाकी आहेत. यावेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतले. नक्कीच मुब्बा यांनी करून यांच्यासाठी प्राइज लावलं होतं 1000 रुपयांचं, परंतु ते प्राइज अनाऊन्स करायच्या आधीच बाद होऊन माघारी परतलेत करून रनआउटच्या स्वरूपात. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे
5 चेंडूंनंतर 21 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे. ओमकार भराडे करतील त्या चेंडूला फेस. मनीष सज्ज आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. एकच धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अपील पंचांकडे नक्कीच केली आहे. नॉट आउटचा निर्णय आहे. 2 धावा पूर्ण केल्यात म्हणजेच 23 धावा झाल्या आहेत. 24 धावांचं लक्ष असणार आहे. चला टॉससाठी यायचंय दोन्ही कॅप्टन्स किंग कोब्रा आणि मुन्ना 11 उमेश विल्यम्स आणि अभिषेक. चला टॉससाठी यायचंय. किंग कोब्रा वर्सेस मुन्ना 11 यापुढील होणारा सामना. चला आपण एक महत्वाची अनाउन्समेंट आपल्या समोर होते. त्या अनाउन्समेंटकडे लक्ष देऊया. फाउंडेशन है फलाई फाउंडेशन फंडरेजिंग इवेंट रखा है जिसमें फूड पैकेट है चिकन बिरयानी भी वेज भी है सॉरी नॉन वेज में चिकन बिरयानी प्लस स्वीट्स का एक बॉक्स 140 का है और ये जितना भी पैसा आएगा ना पूरा चैरिटी को जाएगा. नहीं बोल चलेगा. हाँ बोल दो क्या नहीं बोल देता. हाँ बोल दो. नक्कीच एक चांगला इनिशिएटिव्ह या ठिकाणी जपण्यात येतोय. आपल्या डेलिमा स्ट्रीट मधलं फलाई फाउंडेशन जे आहे त्यांच्या माध्यमातून फूड इव्हेंट या ठिकाणी सुरू आहे. तर त्यांचं जे आउटलेट या ठिकाणी लागलंय तिकडे चिकन बिर्याणी आणि त्यासोबत एक स्वीट डिश जी आहे ती 140 रुपयात तुम्हाला मिळणार आहे. तर आज त्यांनी हे इनिशिएटिव्ह केलं आहे आजच्या या प्रजासत्ताक दिनी रिपब्लिक डे स्पेशल इव्हेंट. आणि यामध्ये जे काही पैसे येणार आहेत ते सर्व चॅरिटीमध्ये जाणार आहेत. तर विनंती असणार आहे जितकं जास्तीत जास्त तुम्हाला फलाही फाउंडेशनच्या या स्टोअरला भेट देता येईल तितक्या लवकरात लवकर आपण जाऊन या डेलिमा स्ट्रीटवरच्या फलाही फाउंडेशनच्या स्टोअरला भेट द्यायची आहे आणि त्यांच्या इनिशिएटिव्हला भरघोस सपोर्ट करायचा आहे. थँक्यू. क्या बोल. हेलो हेलो एवरीवन. मेरी आवाज़ तो शायद आप लोग को याद होगी. सो हेलो एवरीवन. डिलीमा स्ट्रीट प्रीमियर लीग के सीज़न 13 में एक इनिशिएटिव के इसकी अनाउंसमेंट है कि फलाई फाउंडेशन जो डिलीमा स्ट्रीट की एक फाउंडेशन है एक फूड रेजिंग इवेंट रखा है जो अभी नाके पे शुरू है जिसमें एक फूड पैकेट चिकन बिरयानी प्लस स्वीट का 140 में बिक रहा है. लेकिन वो जो बेचने के बाद जो भी पैसा आएगा वो सारा चैरिटी में जाएगा. तो आप लोग का भी ये अच्छे इनिशिएटिव में हिस्सा लग जावे. इसके लिए अभी वो स्टॉल चालू है. तो जिस किसी को भी चाहिए वेज भी है नॉन वेज भी है दोनों आप वहाँ पे आके ले सकते हैं. थैंक यू. और वंस अगेन अल्पेश भाई एंड टीम मेरे को तो डर लग रहा है कि अगले साल मैदान छोटा नहीं पड़ जावे सेटअप के हिसाब से. ऑल द बेस्ट. और अगले साल मैं भी हूँ इंशाल्लाह मुंबई 11 एक टीम. Oh my God! Again, पुरानी यादें. Once again, welcome to DPL, and thank you, my brother, Swarup. So I can handle 1 or 2 balls over here. So Omkar is ready to bowl to Rugved, who is a sensation now. Let's see. First ball, and that's tapped for a single. So I was announcing that the food raising events is just going on Dilima Street. So you take part in them, you can buy and you can support a cause. Second ball, let's see, Rugved, and once again tapped for a single. So that's a good initiative going on. You should take the part, and thank you so much. Thank you DPL, and all the best for every season, and our support will be there for you always. Next ball, again one single. Thank you, and do take part in that cause, please, so you can support a cause. Thank you so much.
सीजन 7 तक मेरे को रखे थे। सहा धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. आकाश गुरव करतायत गोलंदाजी वी यंग पॅकर्स. यावेळेला टॅप केलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेसाठी. झैदच्या माध्यमातून चांगली फलंदाजी. झैद एक यंग कर्णधार आहेत. झैद आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋग्वेद आणि झैदची जोडी मैदानाच्या आत. चलो नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचा आहे. किंग कोबरा वर्सेस मुन्ना 11. मुन्ना भाई उमेश जी को जल्दी से बुला लीजिए. आणि विनंती असणार आहे किंग कोबराचे कर्णधार चला लवकरात लवकर यायचं आहे, अन्यथा आपण त्याच्या पुढचा सामना लगेच खेळूया. पुढची मॅच आपण अबॅन्डन करू. फ्लिक केलंय बॉलला, एक धाव घेतली आहे. एवढं काय घडलंय नक्की मैदानाच्या आत याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. धावसंख्या अरे बैठ ये धूल पोछ ना, वही में कर रहे हैं. अपना अपना ये पोछ इससे. अरे क्यों 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 अरे गंदा क्यों कर रहा है हैंडकरचीफ. ये ऐसा पोछ खत्म कहानी ना हुआ. 5 चेंडू नंतर धावसंख्या 9. यावेळेला वाईड बॉल. 10 धावा आता धावफलकावरती. इथून पुढे असणार आहे 14 धावांची गरज. चेंडू उरले आहेत 13 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला ऋग्वेद साठी येताना पाहायला मिळतोय आकाश गुरव यांच्या. एक धावेचा फटका या ठिकाणी, एक धाव पूर्ण केली आहे आणि षटक या ठिकाणी संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 11. बिनगडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 13 धावांची. 12 चेंडू 13 धावांची गरज. पुढचं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला संजय येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. विनंती आहे सर्व लहान मुलांना
जे स्क्रीनच्या प्लास्टिकवरती बसले आहेत कृपया उठून बाजूला बसायचं आहे. स्क्रीनच्या प्लास्टिकवरती लहान मुलं बसली आहेत, कृपया उठून त्या साईडला बसायचं आहे. आणि या बाजूला देखील डाव्या बाजूला ते प्लास्टिक खेचायचं नाही आहे. आपण स्क्रीनची निगा राखण्यासाठी, स्क्रीन सुरक्षित राहण्यासाठी ते प्लास्टिक त्यावर टाकलं आहे. थोड्याच वेळात स्क्रीनचा देखील आनंद आपल्याला घेता येणार आहे. लाईव्ह टेलिकास्ट विथ लाईव्ह टेलिकास्ट ट्रिपल एसच्या माध्यमातून यूट्यूब वाहिनीवर जगभरात ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. DPL डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग 2025. टॅप केलंय चेंडूला पुन्हा एकदा एका धावेसाठी. 2 सिंगल्स आतापर्यंत या ओव्हरमध्ये आले आहेत. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 2.2 षटकांनंतर 13 वर येऊन पोहोचली आहे. 10 चेंडू आणि 11 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. संजय यावेळेला बॅटची काढा घेतली आहे आणि एक धाव यावेळेला देखील पूर्ण केली आहे. सचिन पाटील यांच्या दिशेनं तो चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चौदा धावा झाल्यात. 9 चेंडू आणि 10 धावांची असणार आहे गरज. आता सचिन पाटील यांना मागे फिल्डिंगला घेतलं जात आहे. हर्ष चेऊलकर आपल्याला पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. हर्ष, संजय, पुढचा बॉल आहे. यावेळेला सुद्धा एका धावेचा फटका. झेडच्या बॅटमधनं चांगले फटके येताना पाहायला मिळतात. 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 8 चेंडू आणि 9 धावांची असणार आहे आवश्यकता. प्रेक्षकांची अलोट गर्दी थोड्याच वेळात व्हायला सुरुवात होईल या मैदानामध्ये, कारण आज आहे फायनल डे ऑफ DPL आणि फायनल डे कोणीही मिस करत नाही. अगदी शेवटच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर शेवटच्या मॅचपर्यंत सगळा प्रेक्षक वर्ग थांबलेला असतो, अगदी प्राइस डिस्ट्रीब्युशनपर्यंत. कारण प्राइस डिस्ट्रीब्युशन हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. कोणाला बेस्ट बॉलर मिळणार, कोणाला बेस्ट बॅटर मिळणार, कोणाला प्लेयर ऑफ द सिरीज मिळणार, या सर्वांची उत्तरं आज संध्याकाळी उलगडणार आहेत. आज रात्रीच्या सत्रात उलगडणार आहेत. यावेळेला देखील चांगला फटका आहे ऋग्वेदच्या बॅटमधला. एकच धाव यावेळेला सुद्धा मिळते व्ही यंग पॅकर्स या संघाला. धावसंख्या 1 न पुढे जाते आहे. 3 षटकं या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 17 बिनगडी बाद. अजूनही 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कोणाला आमंत्रित केलं जाणार गोलंदाजीसाठी, हर्ष चेऊलकर की सचिन पाटील, याकडे लागल्यात सर्वांच्या नजरा. आकाश गुरव थोडीशी सल्लामसलत करतायत खेळाडूंशी, थोडंसं समजावतायत की काय गोलंदाजी करायची आहे, काय केलं गेलं पाहिजे आणि काय करायला नकोय. चला विनंती आहे मराठा वॉरियर्स, चला लवकरात लवकर फील्ड सेटअप करून घ्यायची आहे. किंग कोब्रा या संघाने नाणेफेक जिंकून पुढच्या मॅचमध्ये फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. हे 6 चेंडू झाल्यानंतर विनंती असणार आहे अभिषेक, लगेचच आपण फील्ड सेटअप करून घ्यायची आहे. यावेळेला वाईड बॉल असणार आहे. धावसंख्या 1 न पुढे जाणार आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 18 या आकड्यावर. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हर्ष चेऊलकर यांना आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. व्ही यंग पॅकर्स वर्सेस मराठा वॉरियर्स. चांगला चेंडू आहे, एकच धाव यावेळेला मिळणार आहे. हर्ष चेऊलकर चांगली गोलंदाजी करतायत. झेद समोर आता गोलंदाजी करायची आहे. झेदला स्क्वेअर लेगचं क्षेत्र फार आवडतं, त्या क्षेत्रामध्ये त्याला धावा करायला मजा येते, परंतु ऑफसाईडचा देखील तितकाच चांगला प्लेअर आहे झेद.
आता कोणता एरिया टार्गेट करणार आहेत याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. तर 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. हर्ष चेऊलकर ऑन हिज बॉलिंग मार्क विथ राईट आर्म राउंड द विकेट. आणखीन एकदा वाईड बॉल आहे. वाईड बॉल म्हणजेच 5 चेंडू आणि 4 धावांची इथून पुढे गरज. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो मराठा वॉरियर्सला, कारण नाजूक परिस्थितीवरती आता हा सामना थांबलाय आणि कॅप्टननं आता हर्षला बोलावलंय. अजिंक्य गायतडके थोडीशी विचारधारणा, थोडीशी रणनीती त्यांना समजावताना की कुठे गोलंदाजी करायची आहे, कोणत्या लाईन आणि कोणत्या लेंथ वरती चेंडूला टाकायचंय तुम्हाला हर्ष, याकडे त्यांना यावर त्यांना समजावलं जातंय. ओमकार भराडे आता यष्टीरक्षणाला, आकाश गुरव आता मिडॉनला आलेत आणि शॉर्ट लेगवर स्वतः अजिंक्य, पॉइंट वरती स्वतः सचिन पाटील आणि राजकुमार शॉर्ट कव्हरवर. दरम्यान हर्ष 5 चेंडू 4 धावांची गरज असताना गेली आहे विकेट. झैद होत आहेत बाद. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20. पहिला झटका, ही पार्टनरशिप तुटली आहे 20 धावांची. पहिला गडी बाद झैदच्या स्वरूपात. आता गरज असणार आहे ती म्हणजे 4 चेंडू आणि 4 धावांची. 4 in 4. 4 चेंडू 4 धावा. 4 गेंदों में 4 रनों की जरूरत. या मॅच मध्ये काय घडणार, ही मॅच नक्की कोणत्या दिशेला वळणार हे अजूनही सांगणं, हा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु कुठे जाणार या मॅचचं पारडं आपण सांगू शकत नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. गेम ऑफ अनसर्टनिटीज म्हणून या गेमची ओळख आहे. आणि याच क्रिकेटच्या खेळामध्ये अशाच प्रकारचे रंगतदार, अशाच प्रकारचे चुरसदार सामने आज रविवारच्या दिवशी तुमच्या समोर मेजवानी घेऊन आलोय. डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग DPL सीझन 13. हर्ष चेऊलकर यावेळेला आणखीन एक विकेट, आणखीन एक गडी बाद. बघा काय कमबॅक करून दाखवलंय या तुषारनं, या हर्षने मात्र हर्ष उल्हास वाढवलाय टीम मराठा वॉरियर्सचा. 2 चेंडू आणि 2 गडी लगातार पवेलियनच्या आत पाठवलेत. आता नवीन बॅटर बाद झालेले प्रथमेश यांना त्रिफळाचीत केलंय. त्या आधीच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर बाद केलं होतं झैद यांना बॉक्स आउटच्या स्वरूपात. नंतरचा चेंडू अगदी लाईन आणि अगदी लेंथ वरती. नक्कीच नवीन बॅटर ज्या वेळेला पहिला बॉल खेळायला येतो तो कधीच एक्सपेक्ट करत नाही हा चेंडू, आणि अगदी अचूक टप्प्यावरती आपल्या चेंडूची आखणी केली. नक्कीच बघा अजिंक्य गायतडके यांचं ते मार्गदर्शन किती महत्वाचं राहिलं. 2 बॉल 2 विकेट. हर्ष ऑन हॅट्रिक. नवीन बॅटर मैदानाच्या आत मनीष. हॅट्रिक बॉल. तिसरी हॅट्रिक पाहायला मिळणार का? ऋतिक आणि आदेश नंतर हर्ष तयार. वाईड बॉल आहे म्हणजेच हॅट्रिक विल बी कंटिन्यूड. 3 चेंडू आणि 3 धावांची असणार आहे आवश्यकता. 3 चेंडू आणि 3 धावा. हॅट्रिक बॉल असणार आहे. जोरदार टाळ्या हॅट्रिक बॉल साठी. हर्ष चेऊलकर. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आहे. हॅट्रिक नसली तरी कौतुकाच्या पात्राचा गोलंदाज आहे. दोन चेंडू आणि 3 धावांची आता असणाऱ्या आवश्यकता. मनीष पाहायला मिळतात आपल्याला बॅटिंगला. ऋग्वेद थोडासा विचार विनिमय थोडंसं त्यांना समजावताना पाहायला मिळत आहेत. तर किंग कोब्रा तयार राहायचंय. यानंतर लगेचच तुम्ही क्षेत्ररक्षण तैनात करून घ्यायचंय आणि विनंती असणार आहे मुन्ना 11 आपले 2 बॅटर्स तयार ठेवायचे. उमेश 2 चेंडू 3 धावांची गरज. हर्ष चेऊलकर पुन्हा एकदा तयार. समोर आहेत मनीष. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे.
कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. मनीष बाद झाले आहेत कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. तिसरा गडी बाद केलाय या ओव्हर मधला. हर्ष चेऊलकर द मॅन स्ट्राइक्स. हर्ष चेऊलकर वर विश्वास दाखवला आणि विश्वासाच्या खताला यशाचा पाणी पुरवठा केलाय. नक्कीच विश्वासाची पेरणी केली. हर्षच्या गोलंदाजीमध्ये विश्वास दाखवला, विश्वासाची पेरणी केली आणि त्या विश्वासाच्या पेरणीवरती यशाचं खत फुलवलंय. हर्ष चेऊलकर सुंदर गोलंदाजी, सुबक गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. दरम्यान आपण धावसंख्या जर आपण आखायला गेली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. म्हणजेच गरज आहे एक चेंडू उरलाय आणि 3 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत येत आहेत. बॅटरचं नाव कळवायचंय. नवीन बॅटरचं नाव कळवायचंय. मार्लेश. नवीन बॅटर मार्लेश मैदानाच्या आत येत आहेत. आणि शेवटचा बॉल आहे. एक चेंडू 3 धावांची गरज. जर 2 धावा केल्या तर या मॅच मध्ये टाय. एक पॉइंट शेअर करावा लागेल. परंतु या बॉलवर काय घडेल? निर्णय क्षमता चांगली हवी आहे. मार्लेश यांची शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट पॉइंट. हर्ष चेऊलकर एक चेंडू 3 धावांची गरज. अँड हर्ष डिलिव्हर्स. हर्ष चेऊलकर इज गोइंग टू बी द प्लेयर ऑफ द मॅच. काय सुरेख ओव्हर टाकली आहे. 7 धावा डिफेंड करत असताना यावेळेला केवळ 4 धावा देऊन वैयक्तिकरित्या 3 गडी या ठिकाणी बाद केले. ते म्हणजे हर्ष चेऊलकर यांनी. एकदा जोरदार टाळ्या हर्ष चेऊलकर. अजिंक्य गायतडके यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक लागू झालंय हर्ष चेऊलकर यांना. आणि प्लेयर ऑफ द मॅच साठी कोण असेल तर चला हर्ष चेऊलकर स्टेजवर या. हर्ष चेऊलकर ठरतायत प्लेयर ऑफ द मॅच. अजिंक्य गायतडके यांच्याकडून 501 आणि प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड हर्ष चेऊलकर. आणि ALS इव्हेंट्स कडून 1001 रुपयांचं पारितोषिक म्हणजे टोटल 1500 रुपयांचा मानकरी आणि प्लेयर ऑफ द मॅच हर्ष चेऊलकर. मुन्ना भाई यांच्या माध्यमातून हे पारितोषिक त्यांना दिलं जात आहे. ALS इव्हेंट कडून 1000 रुपये आणि 500 रुपयांचं पारितोषिक अजिंक्य गायतडके. अरे एकदा हर्ष चेऊलकर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मुन्ना भाईंकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक लागू झालं. मुन्ना भाई थँक्यू सो मच. सर्व खेळाडूंना असंच प्रोत्साहन तुम्ही देत राहा. हे डॉकयार्ड, हे माझगाव, हे असंच प्रोत्साहन जर खेळाडूंना देत राहिलं तर उद्या येणाऱ्या काळामध्ये या बॉक्स क्रिकेटमध्ये प्रगती घडवून आणणारा विभाग म्हणून माझगावची ओळख होईल यात शंका नाहीये.